मित्रांनो, तर हा समोर डोंगर पाहताय का? ह्या डोंगरावर तो दगड आहे. दगड इथनं मला डोळ्याने दिसतोय. लांब चालत जायला लागणार. हो काही कोच्या दिसतोय का बाहेर आलेला? हा दगड आहे. ह्या दगडा उभा राहून व्हिडिओ काढला जात होता. यहाँ बंद है। क्यों बंद है? इन्होंने पुलिस ने बंद किया है। बहुत लोग आने लगे थे इसलिए बंद किया है क्या? हाँ नहीं बहुत नहीं, इन्होंने अब बंद ही की। बोला यहाँ कोई सिक्योरिटी नहीं है, हम जिम्मेवार नहीं। पुलिस ने बंद किया, अब भी आएगा। आता चाललोय आपण उरी, जिथं उरी द सर्जिकल स्ट्राईक तुम्ही पिक्चर पाहिलाच असेल, ते ठिकाण पाहिलं चाललोय आपण जम्मू काश्मीर मधलं. बारामतीच आहे. हा, तुम्ही कुठले? पाचोरा जळगाव जिल्ह्याचे का? ओके ओके. मित्रांनो, तर फायनली लाल चौकामध्ये आलेलो आहे. तर लाल चौक काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर एक असा क्लॉक टावर बनलेला आहे, त्याच्यावरती आपल्या देशाचा तिरंगा आहे, फडकतो एकदम. आणि काय म्हणता, कुठलं तुम्ही? मी जळगाव खानदेश. जळगावचे. आणि तुम्ही कुठले सर? मी बिदर कर्नाटकचे. मित्रांनो, मी आता श्रीनगरमध्ये. तर आपले एक भाऊ आहे जे आपले वरवणचे आहेत, तर अमोल भाऊ आहेत, तर त्यांना भेटायला आलो होतो कॅम्पमध्ये. तर मित्रांनो, तर श्रीनगरच्या सगळ्यात टॉपला असणारं मंदिर म्हणजे श्री शंकराचार्य मंदिराचं दर्शन करायला आलो आहे मित्रांनो. पाहू शकता अशा प्रकारचं जुन्या पद्धतीचं पूर्ण मंदिर आहे. आणि इथनं पूर्ण श्रीनगर शहराचा व्ह्यू येतोय. आता पलीकडच्या जम्मू काश्मीरमधील अशा ठिकाणी आलोय, त्याला नव्हे काश्मीरचा दागिना म्हणून ओळखलं जातं. काश्मीरचा दागिना. तर मित्रांनो, मी आहे आता काश्मीरमधील डल लेक पशी. तर पाहू शकताय मित्रांनो, हे आहे पूर्ण डल लेक. आणि आता फायनली शिकारा राईड मध्ये बसलोय. अशा प्रकारे दाखवतो, अशा प्रकारे बोट असते. आज स्वप्नील सर आपल्या देशाचा जो तिरंगा आहे, आपला जो अभिमान आहे, हा देशातल्या कोण्याकोण्यात पोहोचवतात, याचाच आम्हाला खूप अभिमान आहे. व मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आहे आता बारामुल्ला येथे. तर मित्रांनो, काल आपण ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो. समोर पाहता हा गुरुद्वारा. तर इथं थांबलो होतो आपण, मुक्काम केला होता. तर आपण तो बारामुल्लाचा दगड आहे ना, त्याच्यावर तर पाहण्यासाठी आलो इथं. तर चला आता इथनं निघतोय. काल लई तब्येत खराब झाली होती, लई ताप आलता भयंकर. मी काही काल केलंच नाही, डायरेक्ट झोपलो. अशा पद्धतीचा हॉल होता आणि इथं थांबलो होतो मी. तर चला तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो. आता आंघोळ वगैरे काहीच करत नाही, लई थंड पाणी. बहुतेक सकाळी लई थंड पाण्याने आंघोळ केली ती काल, त्यामुळे मला थंडी भरून आली होती. तर चला निघूया आता इथनं. ओके मित्रांनो, तर निघतोय फायनली. अशा पद्धतीने बॅग बिग बांधल्यात. आता बाटली अडकवतो आणि पुढच्या प्रवासाला निघतोय. पेट्रोल कॉकचं लय वेळा वाचला. ते बॅग इथं अडकवणं चुकीचंच आहे, ती पेट्रोल कॉकला पकडते. चलो, बॅगला पुढंच अडकवायला पाहिजे. पाऊस झाला होता काल थोडा रात्री, बाकी काय नाही. वादळ बिदळ लई सुटलं होतं भयंकर. तर आपल्याला आता त्या दगडापाशी जायचं आहे. ओके, हे गुरुद्वारा मोठा होता चांगला. इकडं पाठीमागा डोंगर कुठं तरी, आणि त्याच्यावर ते दगड आहे. अशा पद्धतीने इकडच्या डोंगरावर आहे, तिकडं चालत जायला लागतं आपल्याला. बघूया कसं आहे काय. वो जो पत्थर किधर है जिधर से वीडियो निकालते हैं, वो इस तरफ कितना दूर? पाहू शकताय मित्रांनो, नदीचं पाणी इकडं पाऊस पडतोय म्हणून गढूळ झालंय, नाही तर नदीचं पाणी एकदम बरं असतंय. वो जो पत्थर है वो किधर है जिधर से वीडियो निकालते? लोग गए क्या उधर? नहीं उधर बंद है, उधर पुलिस है ना. बंद है? कब से बंद है? एक महीना हो गया. क्यों बंद कर दिया? क्या पता. किधर है पत्थर? वो इसके है ना ऊपर, उधर वो छाई है ना ऊपर, उसके नीचे थोड़ा जो आदमी खड़ा है ना उधर. हाँ हाँ, उधर जाने देंगे क्या मेरे को? किधर से कैसे जाने का उधर? उधर तक गाड़ी किधर से जाएगी? हाँ, पर उधर तक तो जाएगा ना, पुलिस वाला तो रहेगा ना उधर. तो उनसे बात करता हूँ ना.
आयला गणलं की सगळं. चलो अभी दो घंटा लगेगा ऊपर चढ़ने में. मित्रांनो, तर आपण आलोय आता मित्रांनो, तर बारामुल्लाचा तो दगड आहे ना तिथं आलोय. तर इथं वैती जायला बंदी आहे. क्या बोल रहे हो चाचा, बोलो. यहाँ बंद है. क्यों बंद है? इन्होंने पुलिस ने बंद किया है. बहुत लोग आने लगे थे इसलिए बंद किया है क्या? हाँ नहीं बहुत नहीं, इन्होंने अब बंद की. बोला यहाँ कोई सिक्योरिटी नहीं है, हम जिम्मेवार नहीं. पुलिस ने बंद किया. अब भी आएंगे, पुलिस बैठ गया इधर दिन को. यहाँ चढ़ने किसी को नहीं देता है. ओके. मैं जो बताऊंगा ना सही कितने बताऊंगा. दिनों से बंद किया है? ये लगभग 1 महीना हो गया. क्यों बंद कर दिया यार? क्या पता है? ये गवर्नमेंट की मर्जी है, हम क्या बोल सकते हैं. इन्होंने बोला जो भी आएगा, कोई भी चढ़ेगा हमारी बगैर, उसको बोलना वापस जाओ, यहाँ अलाउड नहीं है. ओके. गाड़ी कितनी दूर जाती है बस ऊपर? यहाँ ही तक. ये रोड दिख रहा है क्या आगे तक? नहीं ये पैदल है, पैदल जाने का. ओके. ये खानी, ये कोरी का रोड है. ओके. यहाँ से पैदल आपको लगभग 2-1.5 घंटा लगेगा ओके. आपको पैदल चढ़ने में. ओके. क्योंकि अगर आ गया टांगों में हिम्मत तो चढ़ेगा, नहीं आ गया तो वापस आएगा. हाँ. आज बहुत लोग वापस आते हैं, बोलते नहीं हम नहीं चढ़ेंगे. ओके. मित्रांनो, तर पचकाच झाला इथे येऊन यार. मेरे को नहीं देंगे क्या जाने ऊपर? मुश्किल है. एक जज भी आया था परसों, हाँ हाँ उसको भी वापस किया है. हाँ हाँ. उसको भी वापस किया है. हम किसने बोर्ड लगाए थे? बोर्ड लगा हुआ है. मस्जिद जो आ गई ना आपको, हाँ. बोर्ड लगा हुआ है. हाँ. आपने देखा बोर्ड? नहीं. जब इधर से आप मुड़ गए ना, हाँ. तो आप देखना मस्जिद के साथ बोर्ड लगा हुआ है, हाँ हाँ. यहाँ जाना मना है. बस जहाँ देखो बोर्ड देखो, कोई टेंशन नहीं. इन्होंने बोर्ड में पानी पुलिस ने बोर्ड लगाया है, आपको नजर नहीं आया है. ओके. ओके. जो मस्जिद है ना, रास्ते में मस्जिद है ना, हाँ हाँ. मस्जिद को लगा हुआ है बोर्ड, आप पढ़ सकते हो. जा ऐसे बात नहीं है. फिर आपको अपनी मर्जी है, हम नहीं कह सकते. ओके. मित्रांनो, तर आलो इथं, पण इथं बंद आहे यार. ऊपर जाना है पत्थर की तरफ. ऊपर पत्थर के यहाँ पर जैन की पुलिस ने बंद किया है. क्यों बंद किया है? सिक्योरिटी रीजन. सिक्योरिटी? क्या सिक्योरिटी रीजन? वो एफआईआर भी लॉन्च हो सकता है. अभी आएंगे पुलिस यहाँ पर, ओके. ओके. इसलिए मैंने आपको बोला. ओके. फिर कोई दिक्कत मत होगी. ओके. नहीं, मैं आगे नहीं जाऊंगा. वहाँ पर आपने बोर्ड नहीं देखा है? नहीं ना. मस्जिद पर है ना बोर्ड. ओके. आप किधर जा रहे? आपने निकाला क्या वीडियो ऊपर जाके? वीडियो बनाया क्या आपने ऊपर जाके? उधर वीडियो बनाया क्या आपने कभी? पहले गया हूँ, पहले ओके. ओके. बैन होने से पहले. ओके. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आहे आता जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला या जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, तर बारामुल्ला फेमस कशासाठी मित्रांनो, तो एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर लय व्हायरल होतो की एक दगड आहे, आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, दगडावर उभा राहून बारामुल्ला सिटीचा पूर्ण व्ह्यू येतो, त्यासाठी फेमस आहे. मित्रांनो, मी पण जम्मू काश्मीर संपूर्ण भारत फिरत असताना, जम्मू काश्मीर फिरत असताना बारामुल्लाला आलो होतो. तर मित्रांनो, त्या दगडावर व्हिडिओ काढण्यासाठी मी पण आलो होतो. तर मागील 1 महिन्यापासून नाही ती जागा बॅन केलेली आहे, म्हणजे त्या जागेवर जाऊन आपण व्हिडिओ काढू शकत नाही. तर हे पाहू शकता, हा डोंगर आहे ना, ह्या डोंगरावर जवळपास 1.5 तास चालत जाऊन नाही ते दगड एकदम साधा आहे. फक्त कॅमेरामॅनची चमत्कारमुळं तो इतका जबर दिसतं ना, असं वाटतं की आपण एखाद्या शहरावर तरंगत्या दगडावर उभा आहे असं दिसतं. आणि ते ठिकाणासाठी लय भरपूर सारे लोक येतात. तर आपल्या महाराष्ट्रातलं कोणी येत असेल, तुम्हाला इच्छा असेल त्या दगडापाशी व्हिडिओ काढायची, तर अजिबात येऊ नका मित्रांनो. ते पर्यटन स्थळ बंद केलेलं आहे आणि इथं पोलीस सिक्युरिटी असते. आता मी ते लवकर आलो आहे, त्यामुळे पोलीस आलेले नाही आहेत, पण इथं मोठा बोर्ड लावला आहे की बॅन आहे, आणि जर एखादं चुकून हुकून गेलं तर त्याच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करते. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी जम्मू काश्मीरला आला तर इकडे येऊ नका अजिबात, इकडे काही नाही आहे, बंद केलं आहे सगळं. तर मित्रांनो, अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. इकडं पहा, अशा पार वरती आलो होतो, इथनं 1.5 किलोमीटर चालत जायचं होतं. चला जाऊ दे. आता चाललो आहे आपण उरी, जिथं उरी द सर्जिकल स्ट्राईक तुम्ही पिक्चर पाहिलंच असेल, ते ठिकाण पाहिलं चाललो आहे आपण जम्मू काश्मीरमधलं. तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ तुम्हाला आता भारत पाकिस्तान बॉर्डर दाखवते उरी या ठिकाणी. चला बाय बाय.
मित्रांनो तर फायनली निघतोय आता. तर चला कॅरॉन व्हॅलीकडे जाऊ. तिथं काही चालू आहे का नाही काय माहिती. कॅरॉन व्हॅली पाहून डायरेक्ट आपल्याला परत सोनमार्गला गाठायचं आहे. अशा पद्धतीचं आहे. ते दगड इथनं दिसत असत बहुतेक. बघूया खालनं त्या स्टॉपपासनं झूम करून पाहूया. तर हा समोर डोंगर पाहताय का? ह्या डोंगरावर तो दगड आहे. दगड इथनं मला डोळ्याने दिसतोय. लांब चालत जायला लागणार. हो काही कोच्या दिसतोय का बाहेर आलेला? हा दगड आहे. ह्या दगडा उभा राहून व्हिडिओ काढला जात होता. अशा पद्धतीने आता यात्रेमुळे बैन किया है क्या? यात्रा इसलिए बैन किया है क्या? नहीं तो यात्रा बंद होने के बाद ये फिर से खुल जाए. ये चलता है बस यात्रियों के ये प्रोटेक्शन के लिए. यात्रा की प्रोटेक्शन के लिए. वो साउथ कश्मीर में है यात्रा, ये नॉर्थ कश्मीर है. तकरीबन 1-2 तर फायनली निघतोय आता माघारी. आता डायरेक्ट श्रीनगरला जायचा विचार आहे माझा. मला फिरायचं होतं, कॅरॉन व्हॅलीला जायचं होतं, अजून उर्वीला जायचं होतं. सगळं कॅन्सल केलं आहे मी. कारण काय झालं आहे माहिती का मित्रांनो, जाऊन तिथं नाही फिरता येत नाही. लई रिस्ट्रिक्शन आणलेली आहेत. त्यामुळं काय आपलं माघारी जाऊन एखाद दिवशी आराम करू. इतक्या लांब जायचं आता इथनं ते दिवसभर अख्खा प्रवास करून मी कॅरॉन व्हॅलीला जायचं आणि तिथं जाऊन म्हणायचे हे जायला परवानगी नाही. जवळ जाऊन 1-2 किलोमीटर आली कडं चाडवायची. मग काय उपयोग आहे? परत कधी येऊ हा जम्मू काश्मीर फिरायला. ओके. बारामतीच आहे. हां. तुम्ही कुठले? पाचोरा. जळगाव जिल्ह्याचे का? ओके ओके. बा मी इकडे गेलो तर बारामुल्ला उरीला जायचं होतं. पण काय झालंय आता हे यात्रेमुळं टुरिस्ट स्पॉट बंद केलेत. मग जाऊन काही उपयोगच आहे ना. आता बारामुल्लाला आलतो मी. तिथं वरती एक दगड आहे इकडं. त्यामुळं व्हिडिओ वगैरे काढतात. हां नाही नाही ती बंद करून ठेवलंय त्यांनी. नाही नाही हां हां नाही नाही तिथं पोलीस बसलेले आहेत. बंद केलंय. यात्रा आहे त्यामुळं बंद केलंय. असं झालंय. हां बाकी मग निवांत. चला आता श्रीनगरला जातो. मला तर तिकडं उरीला जायचं होतं, अजून ते कॅरॉन व्हॅलीला जायचं होतं. पण आता माझं इच्छा गेली. म्हटलं तिथं इतक्या जवळ जाऊन बंद केलेलं असल्यावर काय करायचं. हां चला निघू का? ओके ओके. तर पुलाचं काम चाललंय. हा हायवे NH एक नॅशनल हायवे 1 आहे. नॅशनल हायवे 1 कुठला आहे? चलो पुलाचं काम वगैरे चाललंय या हायवेला. अजून 44 किलोमीटर जायचे आपल्याला. नुसते सफरचंदाची झाडं दिसतात. पाहिजे सफरचंद इतकी सफरचंद लागलेत ना घनदाट. थोडी जी मोकळी जागा आहे ना त्यात सफरचंदाची झाडं लावलेली. सफरचंदाची बाग. इकडं पण सफरचंदाची बाग आहे. डेंजर असं ट्रॅफिक लागलंय इथं. कशामुळे एवढं ट्रॅफिक लागले काय माहिती. मित्रांनो तर आर्मी चेकिंग चालली त्यामुळे एवढी लाईन लागली. प्रत्येक गाडी चेक करून सोडली जाते. या भागातली बहुतेक लोक नाही यात्रेला धोका निर्माण करू शकतात. त्यासाठी इकडच्या सगळ्यांची चेकिंग केली जाते. जवळ पोचलोय आणि ट्रॅफिक जाम लागलंय. निघार असं. चला लाइट वो बंद ही नहीं होता. हाँ महाराष्ट्र
ऑल इंडिया ऑल इंडिया ऑल इंडिया। हाँ आप कहाँ से हो? यूपी से। ओके नहीं वो बंद नहीं होता। कैमरा कैमरा हाँ मित्रांनो तर हे पोलीसवाले सगळे यांनी जे आपलं आर्मीवाले त्यांनी गाडीची लाईट लागले चालू आहे सांगत होते मला। मित्रांनो तर पेट्रोल टाकतो 108 रुपये पेट्रोल है इधर। बाकी जगह से ज़्यादा है क्या? जम्मू से ज़्यादा इधर कश्मीर में क्या? कहाँ से? महाराष्ट्र सर। लाल चौक लाल चौक लाल चौक आगे है क्या? ये तो इधर दिखा रहा है इधर। ये जहांगीर चौक है, वो देखिए वो आगे लिखा पड़ा है लाल चौक। आगे ओके ओके महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से हो? हाँ कहाँ घूम रहे हो? ऑल इंडिया नहीं महाराष्ट्र से है क्या आपका यूनिट में कोई? महाराष्ट्र में है। वो उधर खड़े इस साइड खड़े है क्या? खड़े वो महाराष्ट्र में बेलगांव के आसपास के। चलो बातें नहीं करना, राम राम है। ओके सर यही लाल चौक है ना? जी जी जी, 1 घंटा का है यही लाल चौक पूरा। सर यही लाल चौक है ना? आपण लाल चौकामध्ये पोहोचलेलो आहे। हा आहे लाल चौक, श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये लाल चौक। त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला। मित्रांनो तर मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा। त्यामध्ये मी आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये मी आज आलेलो आहे जम्मू काश्मीरमधील ऐतिहासिक चौक लाल चौकामध्ये आलेलो आहे। मित्रांनो तर पाहू शकता हा आहे लाल चौक। तर मित्रांनो मध्ये हा क्लॉक टावर आहे आणि ह्या बाजूने सगळं मार्केट आहे। अशा प्रकारचा हा लाल चौक आहे मित्रांनो। तर तुमचा भाऊ फायनली पॅशन प्रो गाडी घेऊन लाल चौकात पण पोहोचलेला आहे। गाडी आता इथं आणायला परवानगी नाही आहे, म्हणजे गाडी लावून मी फोटो काढला पण व्हिडिओ काढस तोपर्यंत ते आर्मीवाले आणि पोलीसवाले म्हणले की गाडी साईडला करा। तर गाडी साईडला लावून आलेलो आहे मित्रांनो। पाहून घ्या हा आहे लाल चौक अशा प्रकारे। मित्रांनो तर फायनली लाल चौकामध्ये आलेलो आहे। तर लाल चौक काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर एक असा क्लॉक टावर बनलेला आहे, त्याच्यावरती आपल्या देशाचा तिरंगा आहे फडकतो एकदम। आणि ह्याच्या भोवती पूर्ण मार्केट आहे। असे पाहू शकता अख्खं मार्केटच मार्केट आहे। अशा प्रकारचा आहे हा लाल चौक मित्रांनो। आणि काय म्हणायचं लाल चौकाबद्दल, अजून इथं पूर्ण आर्मी सिक्युरिटी वगैरे आहे सगळीकडं। आणि घड्याळाचा टायमिंग चुकीचा आहे ही एक सांगू शकतोय, बाकी काय नाही। पाहिला का लाल चौक? हे नाही एक प्रसिद्ध मार्केट आहे, इथं सगळ्या गोष्टी भेटून जातात सगळ्या। आणि ह्या ज्या तुम्हाला ह्या बंदिस्त बिल्डिंग दिसतात का, ह्याच्यामध्ये पण काय मध्ये मार्केट आहे। आता हे तर हॉटेल आहे सपोज, पण दुसऱ्या बिल्डिंग आहे तो का ही अख्खी बिल्डिंग आहे ना, ह्याच्या आतमध्ये अख्खं मार्केट आहे अशा प्रकारचं आहे। तर चला आपण आता निघालो। आपला एक भाऊ आहे वरवणचा
पाटकचा. तर ते आर्मीमध्ये तर ते सारखा फोन करत होता, तर त्याला भेटून येऊन एकदा कॅम्पमध्ये. त्यांच्याकडे काही गाडी नसती. सर DJI का माइक है क्या? DJI का माइक है क्या सर? माइक कौन सा चाहिए सर? DJI का DJI का माइक है सर, इधर से माइक दे दो गाड़ी रोड पे कोई अड़चन नहीं ना? सर। गाड़ी रोड पे ही है, कोई अड़चन? उसका हम कुछ नहीं कर सकते, हमारे हाथ में कुछ नहीं है। ओके। ये सर DJI का माइक के डबल ये कैमरे को चलता है ना? है सर, कैमरे को ये चलता हर है? एक चीज़ को चलता है सर। ओके. वायरलेस भी है ना DJI टू DJI? मतलब DJI के कैमरा से वायरलेसली सर बेटर मेरे से ज़्यादा आप गूगल चेक कर सकते हो फॉर 5 मिनट्स, सो दैट यू विल नॉट वेस्ट योर मनी। ओके ओके. उस हिसाब से आप गूगल पे चेक कर सकते हो। मैं इतना मास्टर how much इसमें for नहीं this? हूँ। दिस 11,000 11? 11,000 यस। यार जो हम क्या बेचते 11,000, ऑनलाइन ये सर मिलेगा आपको 11,700। अरे यार डबल वाला है ना ये? ये डबल वाला है जी। 9,700 को मिल रहा था मेरे वो को. कोई नकली होगा, असली नहीं मिलता है कुछ भी। DJI में असली कुछ भी नहीं है, 10,000 से कम। वो सिंगल वाला है क्या? सिंगल माइक सिंगल वाला? वाला नहीं है सर, सिंगल वाला नहीं है सर। तो आप मैं तो GoPro चला रहे हो, GoPro है DJI है? GoPro ये GoPro है, GoPro के लिए आपको वो ये तो छोड़ो, फिर वो है क्या केबल हेलमेट वाला माइक है क्या? हेलमेट वाला केबल वाला माइक? हेलमेट केबल वाला माइक नहीं सर। ये ऐसे अडेप्टर को लग जाता है हाँ, वैसा? ऐसा मुझको ओ इधर से ऐसा घुमा के खाली केबल इसमें घुसाने और इधर माइक. चलता है। ओ और किधर है दुकान में? इतना पैसा मेरे पास DJI का कैमरा भी नहीं है अभी. ऐसे ऐसे आप यहाँ से थोड़ा आगे जाके कोर्ट रोड किसी को बोले, वहाँ पर आप चेक कर सकते हैं। कितना दूर? कोर्ट रोड ये जस्ट 100 yards, घंटाघर से आगे, ओके. लाल चौक से आगे। ओके थैंक यू Left सर. side। ओके. तेजे उसका क्या कम होगा किसका? उसमें? सर ये आफ्टर ऑल डिस्काउंट 11,700 ऑनलाइन चेक कीजिए, जितना ऑनलाइन में होगा उससे 300 रुपये मुझे कम दे दो। ओके बोलिए सर. ये बाबा बाहेर ये. कोण? मी बारामतीचा आहे. तुम्ही कुठले? हां हां बारामती या 42 आहे. शरद पवारला भेटणार का? नाही ना. अरे बाबा त्याला काय पुढे देणार आहे की काय? कुठं कुठे फिरायला? कॅमेरा बंद आहे ना? चालू आहे. अरे काय ब्लॉग घालू नको बाबा मला. हां हां हां. कारण मी काय का हो, काय म्हणता? कुठलं आहे तुम्ही? मी जळगाव खानदेश. जळगावचे. आणि तुम्ही कुठले सर? मी बिदर कर्नाटक, कर्नाटकचे. ओके लातूर बॉर्डर पडतो. ओके ओके ओके. ते बघितलं आम्ही इकडे गेले तुम्ही त्या हा. तिथे उभे होते तुम्ही. हां हां. कुठं कुठं जाऊन आता? मी एकदा अख्खा राऊंड झाला, आता दुसऱ्यांदा करतोय मी भारताचा. हे स्किप करा आता आमचं. ओके ओके ओके. हां चालेल, काय अडचण नाही. बाकी थांबायला कुठं? थांबायला आता काल तर मी गेलतो इकडं बारामुल्लाला, तिथं गुरुद्वाऱ्यात थांबलेलो. आज संध्याकाळी पण गुरुद्वाऱ्यात थांबणार आहे. इथे थांबणार आहे काय? हां तर आता आहे इथं कॅम्प. ते कुठला बाग आहे, ते पार्क आहे तिथं. हां नाही इथं पार्क आहे ना, तिथं एक आमच्या इथले फौजी आहेत, दिवेकर म्हणून, अमोल दिवेकर म्हणून. ते आता तिथंच चाललो आहे मी कॅम्पमध्ये. त्यांनी बोलावलं. अमोल दिवेकर कुठल्या का आपला? पाटस. पाटस? नाही हे इथलं कॅम्प कुठं आहे ते सांगू का तुम्हाला? मित्रांनो मी आता श्रीनगरमध्ये आहे. तर आपले एक भाऊ आहे जे आपले वरवणचे आहेत, तर अमोल भाऊ आहेत. तर त्यांना भेटायला आलो होतो कॅम्पमध्ये. तर त्यांना काय अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओमध्ये यायला. तर आता तिथंच बसलेत माझ्या जागी, पण त्यांना नाही घेत. हे आहेत, हे बी आता लाजायला लागले, चेहऱ्याला पाहायला लागले. जाऊ द्या, चला बी त्यांच्याबरोबर फोटो काढला आहे मी. फोटो टाकला इथं व्हिडिओमध्ये सरांबरोबर. बाकी काही नाही आहे. तर चला भेटूया आता, पुढं काय करतोय पाहूया. मित्रांनो तर आपण आता पोचलोय सगळ्यात फेमस लेक श्रीनगरमधलं डल लेकला पोचलेलो आहे मित्रांनो.
आता पलीकडच्या साईडला मेन लेक आहे. तर चला, तिथं बोटिंग वगैरे तिकडं होती, जाऊया आपण तिकडं. मित्रांनो, तर फायनली डल लेकला आलेलो आहे. तर इथं गाडी लावली आपली पार्किंगला आणि हे आहे डल लेक. तर मित्रांनो, डल लेकमध्ये फेमस काय आहे? शिकारा राईड. तर शिकारा राईड करूया आपण, कितीला बघूया काय होते. तिथं स्टेशन दिसतंय शिकारा राईडचं. गाडी इथं लावली आता. चला, किती रुपये घेतात काय माहिती. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये आपण आहे आता जम्मू काश्मीरमध्ये. तर मित्रांनो, मी आज जम्मू काश्मीरमधील अशा ठिकाणी आलोय, त्याला नाव आहे काश्मीरचा दागिना म्हणून ओळखलं जातं. काश्मीरचा दागिना. तर मित्रांनो, मी आहे आता काश्मीरमधील डल लेक पशी. तर पाहू शकताय मित्रांनो, हे आहे पूर्ण डल लेक. आणि इकडं बघा, डल लेकच्या बाजूलाच किती सुंदर अशी माउंटेन रेंज म्हणजे डोंगर रांग आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, ह्या डल लेकचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे माहिती का? ही शिकारा राईड. ही तुम्हाला लाकडी बोट दिसते का? ह्याच्यामध्ये राजा महाराजांगत आपण बसून नव्हे राईड करू शकतो ह्या तलावाची. अशा प्रकारे आहे. साधारण एका माणसाला म्हणजे पूर्ण बोट केली तर 2 मिनिट. मित्रांनो, तर डल लेकची खासियत म्हणजे ही शिकारा राईड. असं राजा महाराजांगत आपण बसून शिकारा राईडमधनं प्रवास करू शकतो. याचं साधारण तिकीट किती असते? 500 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत याचं तिकीट असते मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही शिकारा राईडमध्ये जाऊन एकदम मध्यभागी जाऊन नव्हे फोटो वगैरे मस्तपैकी काढू शकता. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. बाकी ह्या डल लेकबद्दल काय सांगायचं? हे नॅचरली बनलेलं लेक आहे. आणि अशा फायनली शिकारा राईडमध्ये बसले. अशा प्रकारे दाखवतो. अशा प्रकारे बोट असते, वळणं कवर केलेलं असतं. पावसात पण ही बोट चालते. आणि इथं बसायला असं राजा महाराजासारखं तुम्ही झोपून पण प्रवास करू शकता. अशा पद्धतीने आहे, एकदम मस्तपैकी हे अशा पद्धतीने आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सकाळी नाही एक मार्केट भरतं, त्याला फ्लोटिंग मार्केट म्हणून ओळखलं जातं, जे पाण्यावर तरंगणं मार्केट आहे. त्यामुळं हे अजून ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर चला जाऊया इथनं बाहेर. आता लय पैसे आहेत, 700 रुपये म्हणतंय शेवटी. 2-3 जण असल्यावर नाही काय वाटत, एकट्याला द्यायला लय हे. मित्रांनो, तर पाहू शकता वळणं कसा दिसतोय डल लेकचा व्ह्यू. तर चला जाऊया आपण मंदिराकडे. याचा रोड एकदम मस्त आहे. असा डोंगरातला पहाडी रोड आहे, त्यामुळं भारी वाटतं. आणि चलो खाली जाऊया आपण आता. मित्रांनो, ते एकदम गाठी चढून गाठी एरिया चढून वरती यायचं आहे. तिथे आपल्याला शंकराचार्य मंदिराचं दर्शन घ्यायला. 3 वाजले आता. लय गर्दी दिसते इथं, कारण गाड्यांची लाईन लागली. बस पण मागं लागलेत, लाईनची लाईन. मित्रांनो, तर गाडी इथं लावली आणि निघतोय आता मंदिराचं दर्शन करायला. शंकराचार्य मंदिर म्हणून आहे इथं वरती. तर चला जाऊया. काय झालं, एक बॅग आहे ना आर्मीवाल्या सरांच्या तिथंच राहिली आपली. त्याच्यात कॅमेऱ्याची बॅटरी होती, बॅटरी आता डाऊन झाली. मित्रांनो, तर फायनली इथनं शिड्या लागलेल्या आहेत आता, की जास्त नाही शिड्या काय ते 280 काय ते शिड्या आहेत. अशा प्रकारे 280 शिड्या चढून आपल्याला महादेवांचं दर्शन होतंय. तर चला
गर्दी आहे तशी बऱ्यापैकी. 4:30 वाजता मंदिर बंद होतं, सकाळी 6 वाजता उघडतं. मोबाईलमध्येच काढतोय आता व्हिडिओ, कॅमेऱ्यात बॅटरी फुल झाली. मित्रांनो तर आलोय आता होती, थोडंच राहिले. इथनं श्रीनगर शहराचा व्ह्यू येतोय सगळा, एक नंबर. विपक्ष डल लेक कसलं मोठं आहे, इकडून तिकडं बी पांगलंय ते. मित्रांनो तर आतमध्ये जातोय, पहिलं चप्पल बूट काढू द्या. चप्पल बूट मित्रांनो तर पुढे आल्यानंतर ना असं अजून दगडाचं मंदिर आहे, साधारण 150 वर्ष जुनं. 150 कसं 180 वर्ष जुनं मंदिर आहे. हो, एकच माणूस एका वेळेस बसू शकते. आलोय मी. ओके, जेवढी गर्दी वाटत होती तेवढे म्हणजे हो का, दगडापासून बनलंय पहिले. ओके, अशा प्रकारचं एकदम छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये लाईन लागली दर्शनासाठी. मित्रांनो तर दर्शनासाठी लाईन लागली इथं, जास्त नाही लाईन, मापातच आहे. इकडून जबराट व्ह्यू येतोय पण खालचा. मित्रांनो तर खूप मोठी श्रीनगर सिटी आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि डल लेक पण आहे इथं, पाहू शकताय. हे जे पाण्याचं दिसतंय हे सगळं डल लेक आहे, आणि हे जेवढं तेवढं दिसतंय लांब ही सगळी श्रीनगर सिटी. एकदम मस्त ठिकाण आहे मित्रांनो. मला वाटलं नव्हतं की इतकं सुंदर व्ह्यू येईल ह्या मंदिरापासून, पण एकदम मस्त व्ह्यू येतोय. भारी वाटलं येऊन इकडं. इथं काय झालं, स्पीकर चालू आहे, त्यामुळं हे पाहू शकताय डल लेक, आणि त्याच्यावरती फ्लोटिंग हाऊस. आपण फ्लोटिंग हाऊसमध्ये पण राहू शकतोय तिथं. मित्रांनो तर श्रीनगरच्या सगळ्यात टॉपला असणारं मंदिर म्हणजे श्री शंकराचार्य मंदिराचं दर्शन करायला आलोय. मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारचं जुन्या पद्धतीचं पूर्ण मंदिर आहे, आणि इथनं पूर्ण श्रीनगर शहराचा व्ह्यू येतोय. आता पलीकडच्या साईडने डल लेक वगैरे पण दिसत होतं. एकदम मस्त असं ठिकाण आहे मित्रांनो. इथपर्यंत गाडीने येत आहे, आणि गाडीने आल्यानंतर जवळपास आपल्याला 280 शिड्या चढून वरती यायचं आहे, अशा पद्धतीने आहे. तर चला दर्शन घेऊया. दर्शन घ्यायसाठी ही लाईन लागलेली, आणि दर्शन घेऊया. तर मग अशी एक बोर्ड दिसला होता पार्वती कुंड, तर हे पार्वती कुंड दिसते. आता खालनं इथनं लोक येतात अशा प्रकारे, इथनं त्यात पाणी नाहीये, अशा पद्धतीने आहे. मस्त व्ह्यू येतो इथनं, पाहू शकताय श्रीनगरचा. नदी बिदी कसली जबराट, की कसा टर्न घेतलाय बघा नदीने इथं. आणि हे डल लेक आपलं ते दिसते का बिल्डिंग, तिथं आपलं बॅग राहिली, ती बॅग आणायला जायचं आपल्याला हॉस्पिटलच्या तिथं. मित्रांनो तर फायनली दर्शन झालंय. आतमध्ये प्रचंड मोठं शिवलिंग आहे, ते आता आतमधलं काय दाखवू शकत नाहीये. अशा प्रकारे दर्शन झालंय, आणि अशा प्रकारचा सुंदर असा व्ह्यू आहे इथं. मित्रांनो तर फायनली दर्शन वगैरे
मित्रांनो तर फायनली दर्शन वगैरे करून आलोय. असा मंदिराच्या आसपासचा परिसर आहे. पाहू शकता पूर्ण एका दगडामध्येच बनलेलं हे सगळं मंदिर आहे. पाहू शकताय अशा प्रकारे हा दगड आहे मोठा आणि त्या दगडावर असं मंदिर बनवलंय दगडामध्येच. मित्रांनो तर मंदिराच्या बाहेर एक शंकराचार्यांचा असा पुतळा आहे. पाहू शकताय त्याला छोटंसं हे केलेलं आहे. त्यानंतर ना इथं मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे. किती उंच आहे काय नाही तुम्ही पॉज करून वाचू शकताय. दिसतंय चांगलं बरोबर. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 68 होता. 68व्या दिवशी मी आहे श्रीनगरमध्ये, काश्मीरमधील श्रीनगरमध्ये. तर मित्रांनो श्रीनगरमधील आपण नाही शंकराचार्य मंदिराचे दर्शन करायला आलोय. हे पाहू शकता वरती शंकराचार्य मंदिराचे दर्शन केले आणि इथंच आपल्याला हे आपले मुंबईचे सर भेटलेले अमरनाथचे. तर सरांना भेटून खरंच भारी वाटलं. सर काय म्हणताल तुम्ही? काय नाही, तुमचा प्रवासात आम्ही दरवेळेस फेसबुकवर बघत असतो. अचानक तुमची गाडी खालती बघितली तर महादेवाबरोबर तुमची भेट झाली याचा आनंद आहे आम्हाला. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला एक तरुण गाडीवर तिरंगा लावून संपूर्ण भारतात फिरतोय. फेसबुकवर सोशल मीडियावर तर प्रतिसाद आहेच, पण आता आम्ही खाली बघितलं शंकराचार्य मंदिराच्या खाली इथे जवळपास 100 पायऱ्या चढून यावं लागतं. स्वप्नीलजींची गाडी खाली लागली होती आणि त्या गाडीजवळ सुद्धा लोकांची गर्दी झाली. काही कुठे गेले तर आम्हाला यांच्यासोबत फोटो काढायचे. हेच प्रेम आपल्या मित्रांसोबत कायम असू द्या. हर हर महादेव. सर तुम्ही काय बोलला? तिरंगा आज स्वप्नील सर आपल्या देशाचा जो तिरंगा आहे, आपला जो अभिमान आहे, हा देशातल्या कोण्याकोण्यात पोहोचवतात. याचाच आम्हाला खूप अभिमान आहे व त्यासाठीच आम्ही यांची भेट घ्यावी असा निश्चय आम्ही यांची गाडी बघता क्षणी आम्ही तिघांनी घेतला व आज तुम्ही आम्हाला दिसले याचं आम्हाला खूप मोठं समाधान आहे. त्यांचा हा प्रवास सदैव चालू राहो. पुढे कुठे खंड पडू नये. नवनवीन देशात असेल किंवा भारतातले विविध ठिकाण असतील ते लोकांना पण दिसावेत. कशा पद्धतीने कमी याच्यामध्ये देखील आपण फिरू शकतो आणि आपली जिद्द असेल तर एखादा आपली फिरण्याची इच्छा जी आहे पूर्ण करता येईल हे त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा. धन्यवाद. मित्रांनो तर आपल्या इथली माणसं भेटली ना तर खूप भारी वाटतं. तर ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. असेच नवनवीन अनुभव आणि नवनवीन ठिकाण पाहण्यासाठी फॉलो नक्की करा. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली दर्शन झालं आणि आपल्याला ते सर भेटले होते. सरांचं खरंच धन्यवाद. त्यांनी आपल्याला छोटीशी मदत तिरंगा झेंडा बदली करण्यासाठी दिली. म्हणजे माझ्या अख्ख्या ट्रिपचा तिरंगा झेंडा येथील एवढी मदत त्यांनी केली. तर चला जाऊया आता. टोटल 280 सीट आहेत सगळ्या. जर इथनं खालनं काउंट केलं तर मंदिराच्या टॉप पर्यंत 280 सीट आहेत सगळ्या. अशा प्रकारचे जे मोजत नाही ते 700 म्हणतील 1000 म्हणतील पण 280 सीट आहेत फक्त, जास्त नाही आहेत. मित्रांनो तर फायनली दर्शन करून आलोय आता आणि आता निघालो खाली. पहिलं तर आपल्याला हे घ्यायचंय, आपल्याला आपले बॅग घ्यायची आणि मग आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचंय. तर फायनली दर्शन झाले आता आणि आता इथनं निघतोय. आता किती टाइम झाला आपला? 4 वाजलेत. 4:30 नंतर एंट्री नाही आहे. जेवढे 4 वाजे म्हणजे 4:30ला मंदिर बंद होते. तर तुम्ही येत असाल तर ह्याचं नियोजन करून या. 4:30च्या अगोदरच या. 3:30 वाजता इथं पोचा. तुम्ही दर्शन घेऊन 4:30 वाजता माघारी येताल. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आता काश्मीरमध्ये आणि काश्मीरच्या डल लेक शेजारीच होतो आणि इथं प्रवास करत होतो की दादानी ही 4 जण आहेत आपले. कुठले तुम्ही? सातारकर आहेत. यात सातारकरांनी आवाज दिला मलाच आवाज दिला का पाण्यासाठी. मी मागं पाहिलं तर हे भाऊ आपले सातायचे होते. काय म्हणताल तुम्ही? दादांना आम्ही जम्मूपासून फॉलो करतोय. यांची व्हिडिओ बघून पुढचा काय अपडेट आहे, रोड कुठं बंद आहे, कुठे चालू आहे, त्यांचा व्हिडिओ फॉलो करून करत आम्ही आता श्रीनगरपर्यंत पोहोचलोय. आणि आता आमचा उद्याचा प्रवास इथून डायरेक्ट लेहला जाणार आहे. जर का दादा सोबत असतील तर बघू त्यांच्यावर जाऊ, नाही तर मग बघू काय होतं कसं होतंय. दादा तुम्ही कसं बाईकने आलाय? आम्ही आमच्या फोनवर घेऊन आलो. ओके. तर सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. अजून कोण बोलणार काय? आणि दादांचे व्हिडिओ खूप माहितीसारखे असतात. समजा जर का आपल्याला कुठे ट्रिप प्लॅन करायची तर मग दादांची व्हिडिओ म्हणजे आपल्यासाठी पुस्तकच. फक्त व्हिडिओ बघायचे, कुठे जायचं, काय करायचं, सगळा रस्ता कसा काय. आणि पॅशन प्रो म्हणजे आता काय बोलायला. तर मित्रांनो भाऊंला भेटून खूप भारी वाटले. आपले माणसं इतक्या लांब भेटले ना तर खूप भारी वाटतं. तर दादा तुमचे नाव सांगा बरं. कुणाला तुमच्या एखाद्याचं नाव सांगा, गाव सांगा. कुठलं? साताराचे सगळे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. मित्रांनो तर चला जाऊया.
आता इथनं पुढं मेन हे शिकारा राईडचं आहे. तर तिथं आपण तिथं लोक तुमच्या पाठीमागच लागतात, शिकारा राईड करा 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 करा. चला ह्याची मेमरी पण संपली आता कॅमेराची. चलो मित्रांनो, तर चला फायनली आपली जी बॅग राहिली होती ना ती बॅग घेतली. बॅगच राहिली होती माझी मागाशी जेवलो आर्मी ह्याच्यातून. तर चला आता निघतोय. काय झालं मेन म्हणजे जेवलो आणि तिसरं ताट धुवायला लागले म्हणून मी पटकस म्हणलं मी धुतो ताट आणि त्यात बॅग तिथंच राहिली. मग बोलता बोलता तसंच बाहेर निघालो. ओके मित्रांनो, तर मी आत्ता श्रीनगरमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये. आणि मला MH-12ची गाडी भेटली. तर कुठं नाही ते लोकलच आहे. किधर से सर, किधर से, कुठले तुम्ही? हां कुठले? हां मी पुण्याचा आहे. आमच्या इथली गाडी दिसली म्हणून म्हणलं. ओके ओके. मित्रांनो, तर काश्मीरच्याच आहे ते, तिकडं कामाला होते म्हणून त्यांच्याकडे गाडी होती. मित्रांनो, तर 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी ज्या गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो ना त्या गुरुद्वाऱ्यात पुन्हा थांबायला आलो आहे. परवा दिवशी लय बंदोबस्त होता कारण तिथं कार्यक्रम होता म्हणून. आता काय कार्यक्रम नाही आहे त्यामुळं काय बंदोबस्त नाही आहे एवढा. तर आता 200 रुपये हाय राहिलं. पण इथं जरा चांगलं म्हणजे मला चांगलं वाटलं. आपलं काम होतं इथं थांबल्यानंतर. ओके मित्रांनो, फायनली राहायची व्यवस्था झालेली मित्रांनो गुरुद्वाऱ्यामध्ये. तर अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे आणि अशा प्रकारच्या गादीवर झोपता येतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा कसा व्हिडिओ वाटला ते. चला.